हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसांनी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी असा हा ट्रॅव्हलिंग वगैरे व्लॉग करते. त्याचं कारण सुद्धा खूप स्पेशल आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता मे महिना आला आहे, जवळ आला आहे आणि लग्न सराई, बऱ्याच इव्हेंट्स फंक्शन्स असं सगळं तोंडावर आहे आणि खूप सारी शॉपिंग करायची आहे. तर मी आज विचार केला की एरवी आपण फक्त ट्रॅव्हलिंग आणि शॉपिंग व्लॉग दाखवतो, पण आज मी ज्या ब्रँडच्या स्टोअरमध्ये जाणार आहे, स्टुडिओमध्ये जाणार आहे, तो ब्रँड कुठला आहे, जो माझा अत्यंत आवडता ब्रँड आहे. कारण गेले अनेक एक्झिबिशन्स मी या ब्रँडला बघते नेहमी आणि तुम्ही ज्याही माझ्या एक्झिबिशनच्या रील्स बघितल्या आहेत त्याच्यामध्ये या ब्रँडच्या साड्या आवर्जून असतातच. तर येस, मी आज साड्यांच्या शॉपिंगला चालली आहे आणि माझ्या अत्यंत आवडत्या ब्रँडची साडी खरेदी तर करणार आहेच, पण यांचं स्टोअर कसं आहे, तिथे कुठल्या कुठल्या साड्या मिळतात, कुठल्या रेंजमध्ये मिळतात, त्याची प्राइस काय आहे, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज नेहमीप्रमाणे शॉपिंगला आहे माझ्यासोबत मंजू. एक झोप झालेली आहे मंजूची. तर आता मी ऍक्च्युली ठाण्यात चाललो आणि बरं, या ब्रँडचं स्टोअर दादरमध्ये सुद्धा आहे, पण आता मी ठाण्यामध्ये जातो बिकॉज रिसेंटली इथे ठाण्यात ओपन झालं आहे. सो जाऊयात, बघूयात आणि बघूयात आज काय काय शॉपिंगसाठी मिळतंय. आणि जर तुम्ही साडी लवर असाल तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात मिस करणार नाही, सो शेवटपर्यंत बघा. मी फायनली आले आहे विश्मी सारीज इथे. तुम्ही माझ्या अनेक व्लॉग्स मध्ये किंवा अनेक शॉर्ट व्लॉग्स मध्ये बघितलं असेल तर मी विश्मी सारीजचे जे फुटेजेस आहेत ते नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी एक्झिबिशन्स मध्ये ऍड मध्ये, आणि मला खूप दिवसापासून इथे यायचं होतं. बरीच शॉपिंग तर करायची होती, पण मोस्टली ना माझ्या इंस्टाग्राम फीड वरती या ब्रँडच्या स्टोरीज आणि रील्स वगैरे दिसायच्या. स्टोरीज नाही, रील्स आणि पोस्ट वगैरे. खूप सारे सेलिब्रिटीज इथे येऊन शॉपिंग करतात, इथल्या साड्या वगैरे नेसतात. तर माझी पण अशी इच्छा होती खूप दिवसापासून की इथे यायचं, इथून खूप सारी शॉपिंग करायची. तर आज मी बरीच सारी शॉपिंग करणार आहे, या स्टोअरची टूर तुम्हाला देणार आहे. इकडे अगदी म्हणजे रिझनेबल बसणारे प्रीमियम क्वालिटीच्या सगळ्या प्रकारच्या साड्या, ब्लाउजेस, ज्वेलरी वगैरे पण काय काय मिळतं. सो ते पण सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत आणि आता आपण मस्त शॉपिंग करूया. तर मंडळी, मी फायनली शॉपमध्ये आले आहे आणि इंस्टाग्रामवर रील्समध्ये जितकं सुंदर शॉप दिसतो, जितका सुंदर स्टुडिओ दिसतो, तितकाच प्रत्यक्षात सुद्धा आहे. इतक्या कमाल साड्या आहेत. सगळीकडे फिरले पण कन्फ्युज झाले आता कुठली घ्यायची आहे, कुठल्या साडीला काय म्हणतात हे मला काही माहित नाहीये. सो आपल्या इथे आता आहे तन्वी, आणि तन्वी आपल्याला सगळं सांगणार आहे की काय काय आहे, कुठे कुठे आहे, कुठल्या साडीला काय म्हणतात. ज्याच्याबद्दल मी अतिशय अशिक्षित आहे, तर ती मला आता सांगणार आहे. सो बघूया इकडे कुठल्या कुठल्या किती रेंज पासून साडी स्टार्ट होतात आणि किती रेंज पर्यंत अवेलेबल आहे. चल आता आपण मस्त टूर घेऊयात. स्टार्टिंग प्राइस कुठली आहे साड्यांची? आमच्याकडे आता स्टार्टिंग प्राइस आहे ती 1600 पासून आहे. या आहेत स्लब कॉटन लिनन मध्ये प्लेन साडीज आहेत. नाईस, ड्युअल कलरच्या आहेत, सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत. वाव, सुपर्ब. आणि मस्त आहे, कापडच वेगळं आहे, ऍक्च्युली कापड वेगळं आहे. ओके, नाईस. या 1600 हा, या 1600 पासून आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळा कॉन्ट्रास्ट मिळणार आहे. हे सगळे इथेच कलर ऑप्शन्स आहेत. हे जे आहेत ते ऑफिस वेअर साठी आहेत, हँडब्लॉक मध्ये आहेत, कॉटन लिनन मध्येच आहेत. हे हँडब्लॉक मध्ये. हँडब्लॉक तर आता एवढं ट्रेंडिंगला आहे, कारण ऑफिस साठी कोणीही अशा मोठ्या काय म्हणतात पण काठापदराच्या साड्या वगैरे जनरली मी पण पर्सनली नेसून जात नाही. सो मला पण वाव, छान आहे. मला साधारण इथे या व्हिडिओ नंतर इथे कामाला ठेवून घेऊ शकतात. सुपर्ब आहे, मस्त आहे, कापड पण छान आहे आणि मस्त आहे, ऑफिस वेअर साठी छान आहे. ह्याच्यामध्येही तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील, प्लस प्रत्येकाचे जे ब्लॉक्स असणार आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. ओके, जसं की हे बागरू प्रिंट मध्ये झालं, हे असे जे ब्लॉक्स आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत कॉटन लिनन मध्ये. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये खूप असे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत. जसं हे बागरू प्रिंट झालं, प्रत्येकाचे जे ब्लॉक्स असणार आहेत ते वेगवेगळे असणार आहेत कॉटन लिनन मध्ये. हे सगळे कलर्स ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये. त्यानंतर आहे मल कॉटन मध्ये साडीज आहेत. मल कॉटन मध्ये हँड पेंटेड, जे की खूप जास्त आता ट्रेंडिंग आहेत. सो हा एक पॅटर्न आहे त्याच्याच मध्ये. नाईस. या समर साठी किती भारी कलर आहे ना, येल्लो आणि असं व्हायब्रंट ऑरेंज फुलं वगैरे, आणि एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. कधीही असं वेअर करू शकता. इव्हन ती छान स्टाईल केली तर पार्टीसाठी किंवा कुठल्या तरी इव्हेंटसाठी पण छान होईल. मला कशी वाटते ते पहिला सांगा. वाटत असेल तर आपल्या ज्या शॉपिंग करायच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये ही एक न्यायला काही हरकत नाहीये. ते बघू शकता. प्रत्येकाचे जे पेंट असणार आहेत ते वेगवेगळे आहेत, हँड पेंटेड. ओके, बरेच इथे कलर्स ऑप्शन देखील आहेत. त्याचबरोबर मल कॉटन मध्ये हे असे एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत, काही ह्याच्यावर असे फिश आहेत, तर काही हे असे हार्ट शेप मध्ये आहेत. हे मशीन वर्क आहे ना? हा, हे सगळं मशीन वर्क आहे. मस्त आहे.
फिशचं डिझाईन आहे आणि ते ग्रीन वरती डार्क ग्रीन वरती छान उठून पण दिसते. व्हाईट आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन छान आहे. त्याचबरोबर हा एक आहे हार्ट शेप मध्ये मल कॉटन. ही तर फार व्हायरल साडी आहे. याच्यामध्ये हे मी कॉम्बिनेशन पहिल्यांदाच होते. जनरली पिंक आणि व्हाईट हा. वगैरे असतं, बट हे सुद्धा समरसाठी, येल्लो तर समरसाठी मस्त पॉप होणारा कलर आहे. सो हे तर बेस्टच आहे. त्याचबरोबर पारिजात मध्येही आहेत जे जास्त ट्रेंडिंग आहे. हम्म. पारिजात मध्येही हा येल्लो कलर आहे. पारिजात पण हँड एम्ब्रॉयडरी. एम्ब्रॉयडरी. ओके. जे मशीन वर्क केलंय ते वेगवेगळं असणार आहे. काही याच्यावरती पारिजात आहेत, काही याच्यावरती हार्ट आहेत, ओके. असं वेगवेगळे आहे. नाईस. सॉफ्ट आहे, एकदम लाईट वेट आहे. हो. ही अशी साडी आर्ट टिश्यू मध्ये. ते नाईस. 2200च्या रेंज मध्ये आहेत. ओके. हे ऍक्च्युली सॉफ्ट आहे, म्हणजे समोरून बघताना असा लुक येऊ शकतो की खरखरीत असेल का, बट ऍक्च्युली खूप जास्त सॉफ्ट आहे. त्यानंतर एक पॅटर्न आहे शिबोरी मध्ये. ओके. ही एक आर्ट टचर मध्ये शिबोरी आहे. Wow. असं हे दिलं पदर. याचं काय नाव आहे? शिबोरी आहे, आर्ट टचर शिबोरी. ओके. हे पण एक वेगळं आहे ना कॉम्बिनेशन आणि साडीचाच प्रकार वेगळा वाटतो. हा असा प्लेन पदर दिलाय आणि जे बॉडीवरती हे असे ब्लॉक्स दिलेले आहेत. ओके. नाईस. ह्याच्यामध्येही भरपूर कलर्स ऑप्शन्स आहेत. प्रत्येकाचे ब्लॉक्स वेगळे मिळतील. नेक्स्ट आहे जी आमची जास्त हॉट सेलिंग आहे आर्ट सिल्क मध्ये, ह्या स्ट्राइप्स मध्ये. वाव. जास्त ट्रेंडिंग साड्या आहेत आमच्या. आर्ट सिल्क मध्ये महेश्वरीही असं स्ट्राइप्स दिलेत. ह्याच्यामध्येही भरपूर कलर ऑप्शन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये पॅटर्न ही भरपूर आहे. जसं की हा एक स्ट्राइप्स मध्ये झाला. सेम पॅटर्न आहे, फक्त मटेरियल वगैरे सेम आहे, फक्त पॅटर्न डिफरंट आहे. ह्याच्यावरती बुट्टी आणि अशी बॉर्डरला अशी लाइनिंग्स दिलेली आहेत. त्याच्यामध्येही तुम्हाला कलर्स ऑप्शन मिळतील. आर्ट सिल्क मध्येच आहेत हे हँडब्लॉक प्रिंट. ॲज अ ऑफिस वेअर साठी हे पण खूप छान वाटतात. हे असे आहेत. सो ते पण हँडब्लॉक होते ना, पण मगाशी हो, बघितलं, पण ते कॉटन लिनन Cotton linen, हे हा. आर्ट सिल्क मध्ये आहे. हा राईट. त्याचं जे फॅब्रिक आहे ते डिफरंट आहे. ती साडी नेसल्यावर बसणार व्यवस्थित ना? हो, बसणार छान व्यवस्थित. आहे. कारण कधी कधी होतं ना साडी व्यवस्थित बसत नाही, पण ह्या साड्या हे काय म्हणतो पण एनी टाइम यूज करू शकतो. त्यानंतर हा जो सेक्शन आहे ते हँड बाटिक मध्ये आहे. काही जणांना बाटिकच्या साड्या खूप आवडतात. सो ही जी साडी आहे ती आर्ट सिल्क मध्ये हँड बाटिक आहे. वाव. नाईस. हा असा छानपैकी असा पल्लू दिलेला आहे पूर्ण भरलेला. मस्त आहे एकदम आर्टिस्टिक साडी वाटते. विचार करून पेंट केलेली, काइंड ऑफ डिझाईन केलेली. ही पण हे हँड पेंटेड नाहीये ना? हे हँड बाटिक आहे हे सगळं हाताने केलेलं आहे. वाव. ही जी असणार आहे त्याची बॉडी असणार आहे. हाफ हाफ दिलेले आहेत. राईट. प्रत्येक साडीमध्ये त्यांच्याकडे डिझाईन्स पण खूप आहेत, त्याच्यानंतर कलर्स पण खूप आहेत. सो मल्टिपल व्हरायटीज अवेलेबल आहेत. त्याचबरोबर इथेही एक आर्ट सिल्क मध्येच आहेत ब्लॉक्स मध्ये. पोताई ब्लॉक्स बोलतात त्याला. ओके. हे असं असणार आहे. नाईस. मध्ये असं प्लेन असणार आहे, खाली असे पल्लूला ब्लॉक्स दिलेले आहेत. ही ओव्हरऑल ही अशी असणार आहे साडी, हाफ हाफ. हा 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 हा. ओके. वाव. सुंदर कलेक्शन आहे. नाईस. त्याचमध्ये ह्याच्यामध्ये याच्यात सुद्धा बरेच सारे prints आहेत. प्रत्येकाचे कलर्स आणि पॅटर्न्स वेगवेगळे असणार आहे. हे आहे रशियन सिल्क मध्ये आहे फॅब्रिक ह्याचं जे आहे, आणि ओव्हरऑल ही पण स्ट्राइप्स मध्ये आहे रशियन सिल्क मध्ये. ही अशी असणार आहे. हिची बॉडी आहे, बेस याचा असा आहे, आणि हा जो आहे ह्या साईडला हा पदर असणार. हा. त्यातल्या काही साड्यांची नावं तर मी पहिल्यांदा ऐकली, पण ज्या पद्धतीचे ते डिझाईन्स आहेत, ज्या पद्धतीच्या साड्या आहेत ना, त्या म्हणजे बघताना पण प्रीमियम टच देतात. आणि ऍक्च्युली तुम्ही जेव्हा वापरता किंवा आता हात लावून बघितल्यानंतर कळतं की ते प्रीमियम आहे की ऑर्डिनरी आहे. त्यामुळे लिटरली मला वाटतं खूप वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे अशा साड्यांमध्ये जनरली. हा याचा पदर असणार आहे. पदराला साईडला खाली जो दिलाय तो ब्लाउज पीस दिलाय त्यालाच अटॅच करून. ओके. ही एक आहे बेंगलोर सिल्क बोलतो आम्ही याला. ओके. ही ओव्हरऑल प्लेन असणार आहे. सुंदर. हिची अशी बॉडी असणार आहे असा पदरच, आणि हा हिचा पदर असणार आहे. हा पदर आहे, त्यालाच अटॅच तो ब्लाउज पीस आहे. ही जी कलमकारी आहे ती कॉटन मध्ये आहे. ओके.
हा असा पॅटर्न असणार आहे. नाईस. कॉटन मध्ये आहेत ते 1800च्या रेंज मध्ये आहेत कलमकारी. हा असा छान असा पदर दिलाय, अशी बॉडी दिली. सुपर. कलमकारी मध्ये एक जे फॅब्रिक आहे ते कॉटन सिल्क मध्ये आहे. ओके. त्याची जी बॉर्डर आहे ती सिल्क मध्ये आहे का? हा, हे ह्याचं जे फॅब्रिक आहे ना, ती जी तुम्ही बघितला ती कॉटन मध्ये होती, ही Okay. कॉटन सिल्क मध्ये आहे. ओके. डिझाईन एवढं क्यूट आहे, मस्त असे छोटे बेबी एलिफंट आहेत आणि इथे फुलं आणि बाकीचे सगळं आर्ट आहे. पण कलर पण छान. अगेन मला वाटतं समरचे सगळे छान छान कलर्स इथे आहेत व्हायब्रंट, आणि छान स्टाईल केलं तर खूपच कमाल लुक येईल. आता आम्ही आलोय तिसऱ्या सेक्शन कडे. बरेच सेक्शन्स आहेत त्याच्यामुळे वेळ खूप लागणार आहे, पण मजा येते की नाही इंटरेस्टिंग साड्या आणि कलर्स बघायला. तर आता बघूया इथे काय काय आहे. आता इथे जे साडीज आहेत ते आता आपण ह्या ज्या आहेत ते कॉटन मध्ये असणार आहेत. हा एक असा पॅटर्न असणार आहे छान. ही जी आहे तिची पल्लू आहे हा, आणि जो बेस असणार आहे बॉडी ती ही असणार आहे. ही कॉटन मध्ये, ही 2200च्या रेंज मध्ये आहे. ओके. ह्याचं नाव काय आहे? हे कॉटन मध्ये टेम्पल बॉर्डर अशी दिलेली आहे तिला. ओके. एक पॅटर्न आहे कॉटन मध्ये, बुजोडी आहे. हा एक असा पॅटर्न आहे. हे सगळं हँडलूमचा साड्या आहेत. हो वाव. हे सगळं हँड विविंग केलेलं आहे. तुम्ही हे बघताय, हा असा पदर दिलेला आहे, आणि ही जी आहे ती बॉडी असणार आहे. पदरावरती हे असं व्हाईट मध्ये डिझायनिंग केलेलं आहे. नाईस. हे खरंच खूप युनिक आहे. कॉम्बिनेशन पण छान वाटतं ना, ऑरेंजला पर्पल, डार्क हो. पर्पल आणि पर्पल वरती व्हाईट. सो ते उठून पण येत आहे, जास्त लाऊड नाही वाटत आहे, स्टील सटल आणि युनिक वाटतंय. म्हणजे असं कॉम्बिनेशन असेल कदाचित, बट साडी रेअर आहे. मस्लिन सिल्क मध्ये ही एक जी आहे ती मस्लिन सिल्क मध्ये ऍप्लिक वर्क केलेली आहे. ओके. जसं वेडिंग साठी किंवा असं नॉर्मली फंक्शन साठी पण छान आहे. हे असं. नाईस. हे फंक्शन साठी तरी पण खूप हेवी नाही, आणि बेसिक म्हणू शकतो, पण बेसिक मध्ये पण काय म्हणता येईल त्याला, छान वर्क आहे, कलर छान आहे, फेस्टिव्ह लुक येतोय, पण खूप असं आपल्याला काहीतरी हेवी वगैरे नेसले असं वाटणार नाही. आमच्या ज्या आता हॉट सेलिंग आहेत महेश्वरी, ते आपण बघूया. ही आहे महेश्वरी साडी. तिच्यावरती हे असे रुही बुट्टी दिलेले आहेत. हो नाईस. तिलाच हा असा कॉन्ट्रास्ट पदर दिलेला आहे. हा बेस असणार आहे आणि हा पदर असणार आहे. काही वर्षापूर्वी असं असायचं ना की प्रत्येकाच्या वॉर्ड्रोब मध्ये एकतरी पैठणी असावी, तसं आता झालंय माहेश्वरी एकतरी असावी. इतकी ट्रेंडिंग साडी आणि इतकी सुंदर साडी आहे, आणि खरंच यांच्याकडे इतके रंग सुंदर आहेत. मी जेव्हा आले तेव्हा पहिला मी शोधले माहेश्वरी कुठे, आणि जाऊन बघितलं, पण खूप प्रिटी कलर्स आहेत, आणि एक तरी माहेश्वरी पाहिजे. म्हणजे पैसे सेव्ह करून ठेवा, पण एक तरी माहेश्वरी घ्या. आणि मीही अजून घेतली नाहीये, सो मला पण घ्यायची आहे, तर मी मोस्टली आज घेईन. बघूया. इथे महेश्वरी डिस्प्लेही केलेले आहेत. ही जी आहे ती प्लेन मध्ये, प्लस तिला असा हा गिचा पल्लू दिलेला आहे. कॉटन सिल्क मध्ये महेश्वरी, ही ओव्हरऑल अशी प्लेन असणार आहे. नाईस. फक्त पदरला पदरला हा असा गिचा पल्लू दिला. त्याच्यात बॉर्डर मेंटेन आहे, खाली रेड, वरती रेड, आणि मधल्याच भागात तेवढा आहे. त्याचबरोबर महेश्वरी मध्ये हा एक पॅटर्न आहे जो जास्त ट्रेंडिंग चालतोय, महेश्वरी डायमंड बुट्टी, आणि हे असे ड्युअल शेड मध्ये. हा एक असा पॅटर्न आहे. हा एक कलर आहे सेम ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे महेश्वरी चेक्स. चेक्स मध्ये पण असते महेश्वरी. चेक्स मध्ये ही असते महेश्वरी. ही एक महेश्वरी चेक्स दिले. ही पण ड्युअल शेड मध्ये अशी मोठी अशी बॉर्डर दिलेली आहे, आणि हा जो आहे तो पदर आहे. त्यानंतर महेश्वरी चेक्स स्मॉल बॉर्डर, आणि पदराला हे असे लीव्स दिलेले आहेत. हा पण एक न्यू पॅटर्न आहे. हा राईट. इनिशियली मला असं वाटलं ही पण नॉर्मल मल कॉटन मध्ये आता जी ट्रेंडिंग आहे ना चेक्सची ती आहे, तर महेश्वरी मध्ये पण इतके प्रकार आहेत. वाव. त्याच मध्ये हा एक कलर ऑप्शन आहे त्याच्याच मध्ये. ही पण एक महेश्वरीच आहे, रुही बुट्टी, बॉर्डर अशी ब्रॉड दिलेली आहे. ही सेल्फ मध्ये आहे पूर्ण. नेक्स्ट ही एक आहे महेश्वरी मध्ये. हा पण एक न्यू पॅटर्न आलाय लीफ मध्ये. ही पण पूर्ण सेल्फ असणार आहे. महेश्वरी लोटस बुट्टी. हा असा पदर दिलाय, पदरावरती ओव्हरऑल हे असे लोटस बुट्टी दिलेले आहेत, आणि ही जी असणार आहे ती बॉडी असणार आहे. ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर्स ऑप्शन येतील. हा एक आहे ब्लॅक मध्ये. त्याचबरोबर हा एक ऑप्शन आहे. ही एक महेश्वरी एरो बुट्टी मध्ये आहे.
कॉन्ट्रास्ट पदर दिलाय आणि बॉडी अशी ग्रीन दिलेली आहे. त्यानंतर आहे हे टिश्यू माहेश्वरी आहे. ही ओव्हरऑल असे टिश्यू माहेश्वरी दिलेत. असे कॉईन छोटे छोटे बुट्टी आहेत. त्याचबरोबर असं जरीचा पदरही दिलेला आहे. बाकी ओव्हरऑल जी बॉडी असणार आहे ती पूर्ण सेल्फ मध्ये असणारे बुट्टी आहे. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन येतील. नेक्स्ट ही पण माहेश्वरी आहे. अशी काही जणांना मोठ्या बुट्टी आवडतात, तर ही थोडीशी मोठी बुट्टी आहे. पूर्ण सेल्फ मध्येच आहे ही पण. अगेन चंदेरी, ह्या ज्या आहेत त्या कॉटन सिल्क मध्ये चंदेरी आहेत. तुम्ही बघू शकता हा जसा पदर दिले आणि ही अशी बॉर्डर असणार आहे, त्याला ही अशी बुट्टी दिली आहे. त्या सेम ह्याच्यामध्ये हा एक कलर ऑप्शन आहे चंदेरी मध्ये. नेक्स्ट अगेन चंदेरी आहे. ही बुट्टीमध्ये थोडा फरक आहे. त्याच्याहून थोडी मोठी बुट्टी आणि एक छोटी बुट्टी दिलेली आहे. त्याचनंतर ही पण सेम चंदेरी मध्ये आहे कलर. हा दोन्ही चंदेरी मध्ये आहेत. ही जी आहे ती प्युअर सिल्क मध्ये चंदेरी आहे. छान अशी बॉर्डर आहे. बुट्टी ही अशी फ्लावर्सची दिलेली आहे मोठी. ही प्युअर सिल्क मध्ये चंदेरी आहेत आणि ह्या ज्या होत्या त्या कॉटन सिल्क मध्ये चंदेरी. नेक्स्ट सेक्शन आहे टस्सर मध्ये. हे सगळे प्युअर सिल्क मध्ये टस्सर आहेत. तुम्ही बघू शकता हा असा पल्लू दिलेला आहे छानपैकी. ही टस्सर मध्ये ओव्हरऑल. टस्सर मध्ये तुम्हाला बरेच कलर्स ऑप्शन मिळतील. सगळ्या हँडलूम मध्ये आहेत. नेक्स्ट ही पण एक टस्सर मध्ये. ह्याचा पल्लू खूप छान दिलाय. तुम्ही बघू शकता असे स्वान दिलेले आहेत. अशी छोटी छोटी बुट्टी दिलेली आहे स्वानची. त्याच टस्सर मध्ये एक आमचा न्यू आणि हॉट सेलिंग पॅटर्न आहे. हा एक ह्याचा पल्लूच इतका सुंदर आणि असा भरलेला दिलाय. तुम्ही बघू शकता. हे सगळे प्युअर हँडलूम मध्ये टस्सर आहेत. हे जे सगळं केले आहे ते पूर्ण हँडलूमचे विविंग आहे. तुम्ही इथूनही बघू शकता. मागच्या साईडनी पण पूर्ण हे हँडलूमचं काम आहे. प्युअर सिल्क मध्ये टस्सर आहे. ह्याच्यामध्येही तुम्हाला 2-3 कलर्स ऑप्शन मिळतील. हे इथे डिस्प्ले आहेत तेवढे. सो इथे वेगवेगळ्या साड्या तर अवेलेबल आहेत, पण त्याला साजेसे ब्लाऊज सुद्धा आहेत. म्हणजे ऑफकोर्स साड्यांमधले ब्लाऊज असतात ते तर आपण शिवतोच, पण कधी कधी असं असतं ना की पटकन काही स्पेसिफिक कलर्सचे ब्लाऊज असले तर ते तुम्ही कशावर पण कॉन्ट्रास्ट मिसमॅच करू शकता. तर इथे बरेच सारे रेडीमेड ब्लाऊज आहेत. सो ते मी आता तन्वीला विचारणार आहे की कुठल्या साईजेस अवेलेबल आहे, प्राइस रेंज काय आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लाऊजेस आहेत. आता हे जे ब्लाउजेस आहेत ते काही आर्ट सिल्क मध्ये आहेत, रॉ सिल्क मध्ये आहेत आणि हे जे आहेत ते ब्रोकेट मध्ये ब्लाउजेस आहेत. असे आमच्याकडे प्लेनचे आहेत. प्लस एक असं टिश्यू मध्येही ब्लाउजेस आहेत. ते ब्लाउजेसची जी साईज रेंज असणार आहे ती 34 to 42 पर्यंतच्या साईज मध्ये आहेत आणि ब्लाउजेसची रेंज 1500 पासून स्टार्टिंग रेंज आहे आमच्याकडे. ओके. पॅडेड आहेत ना ब्लाऊज? सगळे पॅडेड आहेत. मागे सुद्धा फार छान नॉट आहे. हे कधी कधी असं होतात ना की रेडीमेड ब्लाउजेस वाटत नाहीत शिवल्यासारखे, पण हे छान असे मस्त शिवून घेतलेले आहेत. म्हणजे गळ्याचं वर्क असेल किंवा ओव्हरऑल त्याचे हात म्हणा किंवा बॅक साईडची जी नॉट आहे ती म्हणा, खूप सुंदर वाटते. या सगळ्यात ते प्युअर लिनन मध्ये साडीज आहेत. जसं की ही एक आहे प्युअर लिनन मध्ये टेम्पल बॉर्डर अशी दिलेली आहे. ॲज अ ऑफिस वेअर साठी पण ह्या पण लिननचा जास्त प्रिफर करतात. त्याचबरोबर ही पण एक आहे प्युअर लिनन मध्ये. असा खूप छान असा पल्लू दिलेला आहे गोल्डन आणि सिल्वरचं मॅच करून. त्यामध्ये हे सगळे कलर्स ऑप्शनही आहेत. स्ट्राइप्स मध्ये प्युअर लिनन मध्ये हे पण असे मीनाकारी बुट्टी दिलेली आहे. आहे ती टिश्यू लिनन मध्ये. टिश्यू लिनन मध्ये असे डिअर दिलेले आहेत. असं पण सगळ्या हँडलूमच्याच साडीज आहेत. हे असे डिअर दिलेत पल्लूवरती. टिश्यू लिनन ही जी आहे ती टिश्यू लिनन प्लेन मध्ये आहे. हिला असा मल्टी कलर पल्लू दिलेला आहे. बाकी बेस जो असणार आहे बॉडी ती पण प्लेन असणार आहे. हा पॅटर्न आहे प्युअर लिनन मध्ये सिक्वेन्स. हे जे सिक्वेन्स आहेत तेही असे स्टिक केलेले नाहीये, ते पूर्ण विणलेले आहे. तुम्ही बघू शकता इथून आतून पण प्रॉपर तुम्हाला दिसेल. सगळ्या हँडलूम आहेत. असं स्टिच केलेले नाहीये कोणतीच. तर हा जो सेक्शन होता ते प्युअर लिनन आणि टिश्यू लिनन मध्ये होते. तर फायनली मी साडी नेसली आहे. इथे लाईट येतोय का की आपण दुसरीकडे जाऊया? तर ही आहे आर्ट सिल्क आणि ज्याच्यावरती स्ट्राइप्स आहेत. लिटरली मला मंजूनेच अर्थात ही साडी नेसवली आहे, पण याला कुठलीच पिन, फक्त पदराला लावली आहे. नीरानं कुठलीही पिन लावली नाही आणि इतक्या छान बसल्यात. 0 पिन आणि फक्त साडीच इतकी सुंदर आहे की तिने पटापट प्लेट्स केल्या आणि छान बसली आहे. मस्त रंग आहे
आणि बघू शकताय खूप छान बसलेली आहे. मस्त कापड आहे आणि असा व्हायब्रंट ब्राईट मस्त कलर दिसतोय. तर येस, मला कमेंटमध्ये सांगा ही घेऊ की नको. तुमच्या कमेंट जर जास्त आल्या तर मग मी ही घेणार. म्हणजे अर्थात व्हिडिओ तेव्हा संपलेला असेल पण मी परत येऊन नंतर घेऊ शकते. अशा प्रकारे अर्ध स्टोर फिरून झाल्यानंतर पहिला साडी नेसली आहे. म्हटलं पहिला नेसून बघावी आणि आता साडी नेसून मी दुसऱ्या साड्या बघणार आहे. ही एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. चला बघूयात काय काय आहे. हा तन्वी महत्वाचा माणूस. येस. सो आता ह्या ज्या आहेत त्या सिल्क लिनन मध्ये सगळ्या पैठणी आहेत. ही एक आहे सिल्क लिनन मध्ये पैठणी पल्लू. ओ वाव. असं सिल्वर बॉर्डर दिलेली आहे तिला. हे Nice. जास्त आमचे पैठणीमध्ये सगळे हॉट सेलर आहेत. नाईस. ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन आहेत. बाकी प्रत्येकाचं काहींचा पॅटर्न वेगवेगळा आहे. ही पण पैठणीमध्येच आहे. सिल्क लिनन हँडलूम पैठणी. हम्म. तिथे अशी बॉर्डरला बुट्टी दिलेली आहे आणि हा Nice. पदर हा असा असणार आहे. कलर पण फार गोड कलर आहे. प्रत्येकाचे जे पल्लू असणार आहेत ते डिफरंट आहेत. काही ह्याच्यावर हे असे स्वान दिलेले आहेत. ओ नाईस. असे स्वान आहेत. प्रकार पैठणीचाच आहे फक्त त्याचं बॉर्डरवरचं डिझायनिंग वेगळं. बॉर्डर पल्लू डिफरंट आहे. त्याचमध्ये हा एक आहे सेम जो आता मी Okay, दाखवला okay. त्याच पॅटर्न मध्ये सेम. येल्लो तर जास्त हॉट सेलर आहेत हम्म. आमचे. हा एक आहे. त्यानंतर ही एक आहे सिल्क लिनन मध्ये जामदानी मोटिव्स. ओके. तुमचं हे असं पदर आहे आणि हा, हे हा. बॉर्डरला ती तशी बुट्टी येणार आहे. ओके. हा. ही अशी Correct. बॉर्डरला बुट्टी येणार आहे. त्याच ह्याच्यामध्ये खूप असे व्हेरायटी आहेत. काही ह्याच्यामध्ये सिल्क लिनन मध्ये ही छान बुट्टी दिलेली आहे. ही पण सुंदर आहे. पेस्टल आणि जनरली नऊवारी सॉरी नॉट नऊवारी पैठणी म्हटल्यानंतर व्हायब्रंट कलर असतात ना, पण बेबी पिंक मध्ये इतकी सुंदर वाटते. सुपर. आणि त्याला ब्ल्यूचं हे कॉम्बिनेशन अजून छान वाटतं. ही एक सिल्क लिनन मध्ये पिचवाई आहे. हे असं मागून पेंट केल्यासारखं वाटतं पण ते ऍक्च्युली पेंट नाहीये. सगळ्या हँडलूमचे विविंग केलेली आहे. हो तुम्ही बघू शकता. नाईस. हे असं पेंट केलेलं सगळ्या वाटतं. हाताने केलंय ना हे. हो सगळं हाताने डिझायनिंग केलेलं हाताने केलेलं आहे. आहे. हे बघा. इथून मागून तुम्ही बघू शकता प्रत्येक थ्रेडचं काम आहे. सिल्क लिनन मध्ये पिचवाई आहे. हँडमेड मध्ये ऍक्च्युली काम हे किती किती वेळ झाला असेल ना हे सगळं क्रिएट करायला. Yes. कारण बऱ्याच असं म्हणतो की साड्या खूप प्रीमियम असतात, एक्सपेन्सिव्ह असतात, बट ते आता क्रिएट करायलाच एवढा वेळ लागतो. त्याच्यामुळे ऍज कम्पेअर टू बाकी साड्या ह्या डेफिनेटली प्रीमियम असतात. हा एक पॅटर्न आहे सिल्क लिनन मध्येच आहे. हाई पॅटर्न. ह्याच्यावरती हे असे पिकअप दिलेले आहे. ओ हे पण पेंट वाटतं बट ऑब्वियस हे पेंट नाहीये. नाहीये. सगळ्या हँडलूमच आहे हे पण. नाईस. सिल्क लिनन मध्येच पैठणी बट हिची जी बॉर्डर दिली आहे ती ब्रॉड आहे. हे बघा. ही असे बॉर्डर दिले. ह्याच्यावर बॉर्डरला हे असे पिकॉकचं हे आहे. ओके ओके. हा हा हा. सिल्क लिनन मध्येच पैठणी मुनिया बॉर्डर. हा. मुनिया बॉर्डर पैठणी आहे. नाईस. असं पल्लू दिलंय. छोटी इथे बॉडीवरती अशी छोटी बुट्टी असणार आहे. प्युअर सिल्क बनारसी मध्ये आहेत हँडलूम. स्मॉल अशी बॉर्डर दिलेली आहे. याला अजिबात जरी वर्क नाही केलंय. सगळं रेशम नाजूक वर्क एकदम केलंय. बॉर्डर नाजूक आहे एकदम हे सगळे कथान प्युअर सिल्क आणि बनारसी एकदम मध्ये. हलकी साडी आहे. अजिबात हेवी नाहीये. म्हणजे बघताना लुक वाटतो ना हेवी आहे बिकॉज ऑफ या कलरमुळे. जनरली या कलरमुळे लुक हेवी वाटतो पण तशी ती नाही आहे. फारच सॉफ्ट पण आहे आणि हलकी आहे. तर ह्याच्यामध्येही कलर्स ऑप्शन मिळणार आहेत. ही पण एक प्युअर सिल्क बनारसी आहे. हा जो दिलाय तो ब्लाउज पीस आहे. त्यालाच अटॅच तो पदर आहे आणि ही बॉडीवरती ही अशी येणार आहे. अशी ही छोटी बुट्टी दिली आहे. बाकी ओव्हरऑल हे स्ट्राइप्स असणार आहे. बनारसी मध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत. काही याच्यावर अशी छोटी बुट्टी आहे. पिंक आणि ब्ल्यूचा असा कॉम्बिनेशन दिलेला आहे. हे हा एक आहे त्याच्याच मध्ये. हे सगळे प्युअर सिल्क बनारसी आहेत. नाईस. ठीक आहे. याच्यात तर ड्युअल आहेत ना कलर. Silver आणि golden. सिल्वर आणि गोल्डन. याला जरी वर्क केलेलं आहे. नाईस. हे तर खूप वेगळं वाटतंय. त्याच नंतर हे सगळे इथे कलर्स ऑप्शन आहेत बनारसी मध्ये. प्रत्येकाची जी कॉस्टिंग असणार आहे बनारसीची ती वेगवेगळी असणार आहे. ही एक आहे
छान बुट्टी. नेक्स्ट ही जी आहे ती कोरा सिल्क बनारसी मध्ये आहे. असे लेहेर दिलेत ओव्हरऑल पदराला, तुम्ही बघू शकता. अगेन असं हे गोल्ड सिल्वर नाहीये ना की व्हाईट आहे? गोल्डन सिल्वरच आहे गोल्ड ना? सिल्वर गोल्ड सिल्वर. हे असे दिलेले आहेत वाव, कोरामध्येच. नाईस. त्यानंतर ही पण एक कोरा सिल्क मध्येच बनारसी आहे. हा ब्लाउज पीस असणार आहे आणि ही बॉडीवरती हे बॉर्डरला अशी लेअर दिलेत, प्लस अशी छोटी छोटी बुट्टी आहेत. मस्त. अगेन हा एक पॅटर्न आहे कोरा सिल्क बनारसीच मध्ये. आता हे जे आहेत ते सगळे टिश्यू बनारसी आहेत. टिश्यू सिल्क बनारसी मध्ये ही पण, याला पण सेम अशी लेअर दिलेली आहे. त्यानंतर ही एक टिश्यू बनारसी आहे. या सेम आहेत की अच्छा वेगवेगळे आहेत का? वेगवेगळे आहेत. ही एक टिश्यू मध्ये बनारसी अशी छोटी बुट्टी दिलेली आहे. हे गोल्ड आणि सिल्वर वर्क दोन्ही असल्यामुळे छान वाटतंय. अदरवाईज कधी कधी सिल्वरच असतं, कधी कधी गोल्डच असतं. याचा एक प्लस पॉइंट आहे की ज्वेलरी घालताना टेन्शन नाही आहे. सिल्वर पण घालू शकतो, गोल्ड पण घालू शकतो. सेम ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे टिश्यू सिल्क बनारसी मध्ये. पण काहीतरी वेगळं आहे याचं पॅटर्न. पॅटर्न वेगळं आहे याचं. स्ट्राइप्स आहेत, मध्ये बुट्टी आहे. हा एक पॅटर्न आहे. अगेन हा तर ग्रीन आमचा खूप हॉट सेलर आहे. हा एक पॅटर्न आहे. नेसल्यावरती खूप छान दिसतात या साड्या. एलिगंट वाटतो एकदम. कलर पण छान. बनारसी मध्येही तुम्हाला बरेच कलर्स ऑप्शन्स मिळतील. फक्त प्रत्येकाचं बनारसी मध्ये पॅटर्न आणि वेगवेगळं असतं. सो हा जो सेक्शन होता ते सगळे बनारसी होते. कोरा सिल्क, टिश्यू हे सगळे बनारसी होते. ओके. आपल्याकडे ना स्टार्टिंग रेंज तू 1600 म्हणाली. हा, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह साडी किती किती हजाराची आहे? 16,000 रेंज मध्ये साडीज आहेत आमच्या. 16,000ची साडी कुठली आहे? आम्हाला त्या हायएस्ट रेंज वाल्या आपण बघितलेल्या आहेत का ऑलरेडी? हा, बनारसी मध्येच आहेत ते Okay. सगळे. प्रत्येकाची कॉस्टिंग जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. ओके, नाईस, ग्रेट. रेंज छान आहे 1600 पासून 16,000 पर्यंत. सो डिपेंड ऑन युअर बजेट, रिक्वायरमेंट काय आहे, फेस्टिवल्स कुठले आहेत, लग्न सराई वगैरे आहे का, सो त्या अनुषंगाने तुम्ही येऊन इथे शॉपिंग करू शकता. तर मंडळी, अशा पद्धतीने खूप सारं शॉपिंग केलेलं आहे. काय आहे ते तुम्हाला अर्थात पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. पण तुम्हाला हा स्टुडिओ, हे शॉप कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कुठली साडी आवडली, कुठली साडी तुम्हाला छान वाटली, कुठली साडी तुम्हाला घ्यायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. आणि ठाण्यात राहत असाल किंवा ठाण्याच्या आसपास राहत असाल तर नक्की एकदा विश्मीला येऊन चेकआउट करा. अमेझिंग कलेक्शन आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की व्हिडिओजमध्ये कलर्स वेगळे वाटतात, एडिटिंग असतं किंवा कधी कधी लाईट्समुळे तो कलर वेगळा वाटू शकतो. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात इथे येऊन साड्या बघाल, ब्लाऊज बघाल, एक्सपिरियन्स कराल, तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल. आणि खरंच खूप 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 कमाल कलेक्शन आहे, अमेझिंग कलेक्शन आहे, आउट ऑफ बॉक्स कलेक्शन आहे. म्हणजे यातल्या काही साड्या तुम्हाला ट्रेंडिंग इन्स्टावर किंवा इतर ठिकाणी मिळतील, पण काही साड्या ऍब्सोल्युटली युनिक आहेत ज्या तुम्हाला फक्त इथे आणि इथेच मिळतील. ऑल्सो इथला स्टाफ सुद्धा खूप फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी साडी बघत असता, डिझाईन्स तुम्हाला त्या दाखवत असतात, तेव्हा छान डिटेलमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतं, छान माहिती दिली जाते. ज्वेलरी आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो हा ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला, असे ब्लॉग्स बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. टिल देन, ओके, बाय.